शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू आहे। एक गाव सोडलं की पुढच्या गावात खासदार अमोल कोल्हे पोहोचतायत। मात्र या मधल्या वेळात चहाचा आस्वाद सुद्धा ते घ्यायला विसरत नाहीयेत। हा चहा जो आहे तो 2014 पासून या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे। परंतु याच चहाला जे दूध लागतं, या दुधाचा मुद्दा अमोल कोल्हे यांनी या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये उचललेला आहे। डॉक्टर, हा चहा तर प्रत्येकाच्या एक वीक पॉईंट आहे। अपवाद असतील जे चहा पित नाहीत, ते सगळेजण हा चहाचा आस्वाद घेतात आणि त्याला लागणारं दूध, हा मुद्दा तुम्ही उचलला आहे। काय कारण काय? नाही, फार महत्त्वाचं कारण आहे। कारण दुधाचा जो जोडधंदा आहे हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचं आर्थिक गणित किंवा दैनंदिन आर्थिक गणित असं त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे। आणि आज जर आपण बघत असू तर जे 80 पैशाने 1 रुपयामध्ये जे खरं तर कोल्ड्रिंक बनतं ते 1 लिटरला 50 रुपयांनी विकलं जातं, त्याच्याविषयी आपण तक्रार करत नाही। पण सर्वसामान्य शेतकऱ्याचं जे दूध आहे, या दुधाला मात्र गेल्या 6-8 महिन्यामध्ये जवळपास 10 ते 12 रुपयांनी दर पडलेले आहेत। आणि त्यामुळे हा दुधाचा जो जोडधंदा आहे या शेतकऱ्याच्या अर्थकारणावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे। आणि यासाठी दुधाला रास्त भाव मिळावा, महाराष्ट्र सरकारनं आता 5 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे। पण ते केवळ शासकीय दूध संस्थांना, जे शेतकरी दूध घालतात त्यांच्यासाठी केलेलं आहे। पण जवळपास 80% दूध हे खाजगी दूध संस्थांना जातं आणि त्यामुळे या दुधाला सरसकट अनुदान द्यावं, शासकीय खाजगी हा भेदाभेद करू नये आणि आमच्या शेतकरी बांधवाचं जे दैनंदिन आर्थिक गणित आहे त्याला हातभार लागावा, हीच आमची मागणी आहे। परत एकदा मी खासदार त्या चहावरती येतोय, कारण आपले पंतप्रधान चहाची विक्री करता करता तिथपर्यंत पोहोचलेत आणि त्यांना शेतकऱ्यांची काळजी दिसते का? तुम्ही प्रश्न दुधाचा उचलला, यामध्ये अनेक प्रश्न आहेत, परंतु थेट मोदी साहेबांशी कनेक्ट होणारा प्रश्न आहे दुधाचा। वेगळा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी आदरच आहे, कारण ते आज देशाचे पंतप्रधान आहेत। आणि शेतकऱ्यांची काळजी म्हणाल तर एकूणच भारतीय जनता पक्षाचं जे केंद्रातलं सरकार आहे याची सातत्यानं आपण धोरणं जर बघितली तर ही कुठेही शेतकरी हिताची दिसत नाहीत। म्हणजे खतांवरची सबसिडी जी कमी झाली, ही सबसिडी जवळपास 27% ही सबसिडी कमी झालेली आहे खतांवरची। तुम्ही कीटकनाशकांचे वाढणारे दर बघू शकता। त्याचबरोबरीनं आज खतं औषधांचे जे आमचे पुरवठादार आहेत, जे दुकानदार आहेत, यामध्ये आता नवीन महाराष्ट्र सरकारकडून एक नियमावली आलेली आहे। त्यामध्ये जर अपेक्षित याचा रिझल्ट दिसला नाही तर त्या दुकानदारावर कारवाई होते, कंपनीवर नाही। दुकानदाराचा काय दोष आहे? त्या कंपनीला कोणीच वेठीशी धरत नाही आहे। मध्यंतरी जे 3 कृषी कायदे आणण्यात आले होते, या कृषी कायद्यांमधली एक मेख जर आपल्या लक्षात आली तर देशातला शेतकरी हा लहान शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आहे, पण या लहान शेतकऱ्यांची या कॉर्पोरेट शेतीसाठी सगळ्यात मोठी अडचण आहे। आणि हा एक फार महत्त्वाचा मुद्दा या कृषी कायद्यांच्या वेळीसुद्धा होता। आणि ठराविक मोठ्या कॉर्पोरेट्सचं सगळं भलं होईल असे कायदे होते, हे मागे घ्यावे लागले, हे आपण पाहतो। शेतमालाच्या निर्यात धोरणाच्या विषयी जर आपण सातत्यानं बघितलं तर मध्यंतरी कापसाला भाव आले, ऑस्ट्रेलियातून घाईघाईने कापूस आयात झाला, टोमॅटोला 4 पैसे मिळायला सुरुवात झाली, घाईघाईनं नेपाळवरून टोमॅटो आयात आला। आता कांद्याची निर्यात बंदी करण्यात आली, त्याच्या आधी कांद्यावर 40% निर्यात शुल्क लादण्यात आलं। या धरसोडीची जी निर्यात धोरणं आहेत शेतमालाच्या संदर्भामध्ये, या धरसोडीच्या धोरणांमुळे सातत्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे। आणि जर सातत्यानं शेतकऱ्याचं नुकसान होतं, माननीय पंतप्रधानांनी घोषणा केली होती की 2022पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल। पण जर आपण गेल्या 9 वर्षामध्ये बघितलं तर शेतीमालाच्या उत्पादन खर्चात किती वाढ झाली आणि त्या प्रमाणात शेतमालाच्या किमतीत किती वाढ झाली, याचा जर आपण फरक बघितला तर हे केंद्रातलं सरकार हे सातत्यानं शेतकरी विरोधी धोरणं राबवतं, हेच आपल्या लक्षात येईल। आता तरी अच्छे दिन येतील कोणाला, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण ज्या मोजक्या उद्योगधंद्यांचं किंवा उद्योगपतींचं 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे राईट ऑफ केलं जाते, त्यांना नक्कीच अच्छे दिन आहेत। पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काही हजार रुपयांना जर त्याची कर्जमाफी होत नसेल आणि केवळ महाराष्ट्राची आकडेवारी बघितली तर गेल्या वर्षभरात 2000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असेल, याला अच्छे दिन कसं म्हणायचं? तर या चाय पे चर्चा अनेक घडतात। 2014 पासून अशा चाय पे चर्चा आपण पाहिलेल्या आहेतच, परंतु या चहाला जे दूध लागतं त्या दुग्ध व्यवसायिकांसह सगळ्या शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार का? या
मोर्चानंतर तरी सरकार गांभीर्यानं याबाबत विचार करेल अशी आपण अपेक्षा बाळगूयात. कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिमुल्ला, ABP माझा, शिरूर, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.